काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच। अमित शहा यांचा घणाघात। काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावरती पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद। विधानसभेच्या 160 जागांसाठी भाजप आग्रही। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। 2 ऑक्टोबर नंतर पहिल्या 50 उमेदवारांचं यादीचं टार्गेट। मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात अजितदादांची तीव्र नाराजी। भाजप हायकमांडकडे तक्रार करणार। अजित पवार यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय। आक्षेपार्ह मजकूर असलेलं पेज फॉलो झाल्यानं संशय बळावला। मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावले यांची महामंडळावरती बोलवण। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा आदित्य ठाकरेंकडून केली। मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार। मनसेच्या संदीप देशपांडे यांची माहिती। काका पुतण्यांमधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा। राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। आज राज्यभर आंदोलन, तर दोन्ही नेते आपापल्या नेत्यांवरती ठाम। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। आज दुपारी 4 वाजता रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा झेंडा हातात घेणार। भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तर। राहुल गांधींनी ओबीसींना चोर म्हटलं, पंतप्रधानांना दांडुक्यानं पिटू असं म्हटलं, त्याचं समर्थन कसं कराल? नड्डांचा सवाल। भिवंडीमधील विसर्जन मिरवणूक राड्यानंतर गृह खात्याची कारवाई। उपायुक्तांची तातडीनं बदली, योग्य पद्धतीनं परिस्थिती न हाताळल्याचा ठपका। दसऱ्याच्या मुहूर्तावरती सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार। वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकाच्या शेजारी 40,000 घरांसाठी लॉटरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।